एका अशा शहरात जिथे लोक फिरण्यासाठी आणि सौंदर्य पाहण्यासाठी येतात तिथे माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. उदयपूर, ज्याला आपण लेक सिटी म्हणतो, तिथून एक अशी बातमी समोर आली आहे ज्याने केवळ राजस्थानच नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी सुशिक्षित आणि मॅनेजर पदावर असलेली महिला सुरक्षित नसेल तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेचं काय? आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात सामील असलेले लोक कोण आहेत? एक IT कंपनीचा CEO आणि त्याच कंपनीतील उच्चपदस्थ महिला अधिकारी. विश्वास बसत नाहीये ना? पण हे सत्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उदयपूरच्या या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेणार आहोत आणि पाहणार आहोत की कशा प्रकारे एका डॅश कॅमने या नराधामांचा बुरखा फाडला. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. ही घटना सुरू होते 20 डिसेंबर 2025च्या रात्री उदयपूरमधील शोभागापुरा भागात असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही पार्टी होती GKM नावाच्या एका IT कंपनीचा CEO जितेश प्रकाश सिसोदिया याच्या वाढदिवसाची आणि सोबतच नवीन वर्षाचं सेलिब्रेशनही होतं. कंपनीतील निवडक कर्मचाऱ्यांना तिथे बोलवण्यात आलं होतं. पीडित महिला जी याच कंपनीत मॅनेजर म्हणून काम करते ती सुद्धा रात्री 9 वाजताच्या सुमारास तिथे पोहोचली. पार्टीमध्ये गाणी, डान्स आणि मद्यपान सुरू होतं. सुरुवातीला सगळं काही सामान्य वाटत होतं. कोणालाही कल्पना नव्हती की ही आनंदाची पार्टी एका भीषण गुन्ह्यात बदलणार आहे. रात्रीचे 1:30 वाजत आले. पार्टी संपत आली होती. पीडितेची प्रकृती अचानक बिघडू लागली. तिला थकवा जाणवत होता आणि तिला घरी जायचं होतं. जेव्हा ती घरी जाण्यासाठी निघाली तेव्हा तिला मदत करण्याच्या बहाण्याने कंपनीचे एक्झिक्युटिव्ह हेड शिल्पा सिरोही आणि तिचा पती गौरव सिरोही समोर आले. त्यांनी पीडितेला सांगितलं की ते तिला सुरक्षितपणे घरी सोडवतील. त्याच वेळी त्यांनी आफ्टर पार्टीचा प्रस्ताव मांडला. पीडितेने सुरुवातीला विरोध केला, पण सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर आणि विश्वासापोटी ती त्यांच्या कारमध्ये बसली. कारमध्ये आधीच CEO जितेश सिसोदिया बसलेला होता. एका महिलेसोबत दुसरी महिला अधिकारी आहे या विश्वासावर पीडित तरुणी त्या गाडीत बसली. पण तिला माहीत नव्हतं की ती एका सापळ्यात अडकते. कार प्रवासाला सुरुवात झाली, पण ती पीडितेच्या घराच्या दिशेने जात नव्हती. वाटेत एका दुकानापाशी गौरवने कार थांबवली. तिथून त्यांनी सिगरेट विकत घेतली. आरोपींनी पीडितेला सिगरेटचं सेवन करण्यास भाग पाडलं. त्यानंतर काही वेळातच पीडितेची शुद्ध हरपली. तिला काहीच सुचेनासं झालं. तिला एवढंच आठवतंय की कारमध्ये कोणीतरी तिच्याशी अश्लील चाळे करत होतं. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, ओरडण्याचा प्रयत्न केला, पण नशेत असल्यामुळे तिचा आवाज त्या बंद गाडीच्या बाहेर जाऊ शकला नाही. रात्री 2:45 ते पहाटे 5 वाजेपर्यंत म्हणजेच जवळपास 3.5 तास त्या चालत्या कारमध्ये त्या नराधामांनी पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केले. सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे या कृत्यात एक महिला शिल्पा सिरोही सुद्धा सामील होती. एका महिलेवर अत्याचार होत असताना दुसरी महिला त्याला साथ देत होती. हे पाहून माणुसकीवरचा विश्वास उडतो. पहाटे 5च्या सुमारास या आरोपींनी पीडितेला तिच्या घराच्या जवळ सोडून दिलं आणि तिथून पसार झाले. सकाळी जेव्हा पीडितेला थोडीशी शुद्ध आली तेव्हा तिला प्रचंड वेदना होत होत्या. तिने जेव्हा स्वतःची अवस्था पाहिली तेव्हा ती हादरून गेली. तिचे कानातले दागिने गायब होते. तिचे मोजे आणि अंतर्वस्त्रेही तिथे नव्हती. तिच्या शरीरावर आणि प्रायव्हेट पार्टवर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. तिला समजलं होतं की तिच्यासोबत काहीतरी अत्यंत भयानक घडलं आहे. अशा परिस्थितीत अनेक जण खचून जातात, पण या पीडितेने हिंमत दाखवली. तिला आठवलं की ज्या कारमध्ये तिला नेण्यात आलं होतं ती कार गौरव चालवत होता आणि त्या कारमध्ये डॅश कॅम बसवलेला होता. डॅश कॅम म्हणजे कारच्या डॅशबोर्डवर बसवलेला एक छोटा कॅमेरा जो समोरचं दृश्य आणि कारमधील ऑडिओ रेकॉर्ड करतो. पीडितेने तातडीने ते रेकॉर्डिंग मिळवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने तो ऑडिओ आणि व्हिडिओ तपासला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या कॅमेऱ्यात त्या रात्रीचा सर्व काळोख कैद झाला होता. आरोपींमधील संभाषण, पीडितेचा आक्रोश आणि नराधावांचं क्रूर कृत्य हे सगळं त्या डॅश कॅमने रेकॉर्ड केलं होतं. हे पुरावे घेऊन ती पोलिसांकडे गेली. उदयपूर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्र फिरवली. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश गोयल आणि ASP माधुरी वर्मा यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये बलात्काराच्या वृत्ताला दुजोरा मिळाला.
डॅशकॅमचं फुटेज हा या तपासातील सर्वात मोठा आणि भक्कम पुरावा ठरला। पोलिसांनी तातडीने कारवाई करत जितेश, गौरव आणि शिल्पा सिरोही या तिघांना अटक केली। या घटनेमुळे संपूर्ण आयटी क्षेत्रात आणि उदयपूर शहरात संतापाची लाट उसळली आहे। ज्यांच्यावर कंपनी चालवण्याची जबाबदारी आहे ते स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतात ते इतके नीच असू शकतात हे पाहून समाज सुन्न झाला आहे। या घटनेतून काही गंभीर प्रश्न निर्माण होतात। वर्कप्लेस सेफ्टी म्हणजे काय? आपण ज्यांच्यासोबत काम करतो त्यांच्यावर विश्वास ठेवणं आज इतकं धोकादायक का झालं आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये जेव्हा महिलाच सामील असतात तेव्हा आपण न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? या प्रकरणातील आरोपींना आता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत आणि तपास सुरू आहे। पीडितेने दाखवलेली तत्परता आणि डॅशकॅमचा वापर यामुळे हे नराधाम आज गजाआड आहेत। जर तो पुरावा नसता तर कदाचित या उच्चपदस्थ लोकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला असता। मित्रांनो, ही घटना आपल्याला एक धडा देऊन जाते की तंत्रज्ञान कधी कधी गुन्हेगारांना पकडण्यासाठी किती महत्त्वाचा ठरू शकतो, पण त्याच वेळी ही घटना समाजात पसरलेल्या विकृतीचा चेहराही समोर आणतो। पार्टी, मद्यपण आणि सेलिब्रेशनच्या नावाखाली कोणाच्या असहाय्यतेचा फायदा घेणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं? या आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी जेणेकरून भविष्यात असं कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही। आपल्याला आपली सुरक्षा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांची नियत यावर लक्ष ठेवणं गरजेचं झालं आहे। उदयपूरच्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकरणांमध्ये आरोपींना कोणती शिक्षा मिळायला हवी आणि कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी अजून कोणते बदल होणं गरजेचं आहे? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महिलांमध्ये जागरूकतेची भावना निर्माण होईल आणि अशा नराधमांना समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच गंभीर विषयांसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।